हिप्नोथेरपी म्हणजे नेमकं काय? हिप्नोथेरपी हे फक्त मेंटल स्ट्रेसवर काम करतं की तर समजा एखादा पेशंट ॲडिक्शनसाठी आला, स्मोकिंग ॲडिक्शन, ड्रग ॲडिक्ट्स वगैरे असे कोणते पेशंट्स आले आणि थेरपी करून तो बरा होतो, किती वेळ लागतो आणि हे झाल्यानंतर ह्याचा इफेक्ट किती लॉंग लास्टिंग असतो? Doctors and psychologists are certified to practice hypnotherapy. ग्लोबली ह्यावरती किती स्टडी झालेला आहे ह्या हिप्नोथेरपीसाठी? नमस्कार, मी शर्मिला. मी हिरकणी चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज हा व्हिडिओ शूट होत असताना दसरा आहे आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की आपला आजपासूनचे व्हिडिओ हे ऑनलाईन न होता आपण एका टीम बरोबर ती काम करतो. तर त्याच्यामुळे दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपला जो व्हिडिओ शूट होत आहे त्यासाठी आपल्या भेटीला आलेली आहे की डॉक्टर दीपलक्ष्मी धोपविष्कर. तर डॉक्टर दीपलक्ष्मी या सायकॅट्रिस्ट आहेत आणि हिप्नोथेरपिस्ट आहे. गेली 10 ते 12 वर्ष त्या सायकॅट्रिस्टमध्ये काम केल्यानंतर त्यांनी गेली 10 वर्ष त्या हिप्नोथेरपिस्ट म्हणून काम करतात. आणि मेंटल हेल्थ हा जो एक खूप महत्वाचा प्रश्न आजकाल आहे, त्यासाठी हिप्नोथेरपी कसं काम करू शकते त्याचा एक आपल्याला सगळा अवेअरनेस आपल्याला ह्या व्हिडिओतून बघायला मिळतोय. तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या कमेंट्स आम्हाला जरूर करा. डॉक्टर दीपलक्ष्मी, आज दसऱ्याच्या दिवशी तुम्ही सगळ्या गावातून वेळ काढून आपल्या मी हितकणीसाठी जो वेळ काढलाय त्यासाठी सगळ्यात आधी तुमचं खूप खूप धन्यवाद आणि आपल्या चॅनलवरती तुमचं वेलकम आहे. थँक्यू. तुम्ही सायकॅट्रिस्ट आहेत आणि हिप्नोथेरपी करताय, तर आधी आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही स्वतःची काय ओळख करून? ओके, सो मी डॉक्टर दीपलक्ष्मी धोपेष्कर. सो मी बेसिकली मेडिकल डॉक्टर मीन्स MBBS केलं आहे, मग सायकॅट्री केलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन दॅट, आणि त्याच्यानंतर मग हिप्नोथेरपीकडे वळले आहे. सो ॲज अ चाइल्ड मला नेहमीच मेडिसिनमध्ये खूप इंटरेस्ट होता. डॉक्टरचा कोट घालून हॉस्पिटलमध्ये फिरण्याचा वय दॅट आय अचीव्ड. अँड सेकंड लेवल असताना आय रिअलाइज की सायकॅट्री इज समथिंग विच वॉज व्हेरी इंटरेस्टिंग फॉर मी. आणि मला असं वाटलं आय कॅन डू इट वेल. मग सायकॅट्री केलं आणि ड्युरिंग द सायकॅट्री पोस्टिंग आणि ॲज वॉज प्रॅक्टिसिंग सायकॅट्री, तर त्या दरम्यान मी असं म्हणजे ना रिअलाइज झालं की मेडिसिन्स ॲक्ट करत आहेत, दे आर गिविंग अमेझिंग रिझल्ट्स, पण कुठेतरी काहीतरी मिसिंग लिंक आहे. अँड इव्हेंच्युअली जेव्हा मी हिप्नोथेरपी स्टार्ट केलं त्यावेळेस आय गॉट माय आन्सर्स. सो बेसिकली हे सगळे आपण जे सायकोसोमॅटिक म्हणतो. ओके, सो ॲज डॉक्टर वी कॅन गिव्ह मेडिसिन्स अँड ते तुमचा जो न्यूरोकेमिकल इम्बॅलन्स आहे तो नॉर्मलला येऊ शकतो, राईट. अँड मेडिसिन्स हॅव द टाईम टू ॲक्ट इन एव्हरीथिंग. पण तुमचा जो ट्रॉमा असतो किंवा तुमचे जे स्ट्रेसेस असतात, काही ॲडिक्शन्स असतात, मग त्याच्यावर काम करायला हिप्नोथेरपी वर्क्स अमेझिंग. आणि हिप्नोथेरपी इज जस्ट वन मोडॅलिटी. त्याच्यानंतर आय डिड समथिंग कॉल्ड फॅमिली कॉन्स्टिलेशन. आय एम अ फॅसिलिटेटर फॉर फॅमिली कॉन्स्टिलेशन ऑल्सो. आणि बरेच मोडॅलिटीज मी शिकली या दरम्यान. आणि ह्या सगळ्या मोठ्या मोडॅलिटीचं इंटिग्रेशन करून जेव्हा थेरपीज करतो विथ द मेडिकल थिंग, इट वर्क्स अमेझिंग. हिप्नोथेरपी म्हणजे नेमकं काय? तेच लोकांना नेमकं मेडिकल्स. ओके, सो हिप्नोथेरपी म्हणजे हिप्नॉस म्हणजे स्लीप इन ग्रीक. आणि जेव्हा आपण ह्या स्लीपचा उपयोग थेरपीसाठी करतो दॅट इज हिप्नोथेरपी. ओके, आता मेडिकली आपण आता कॉन्व्हर्सेशन जे आपण करत आहोत ते आता बीटा लेवल ब्रेन ॲक्टिव्हिटीवर करत आहोत, राईट. आपण जेव्हा झोपायला जातो तर आपले ॲक्टिव्हिटी काम डाऊन होते, राईट. आणि त्यावेळेस वी गोइंग टू अल्फा लेवल, डेल्टा लेवल, गामा, थीटा, राईट. सो आणि एक झोपायला जेव्हा जातो त्यावेळेस एक पिरियड असतो जेव्हा आपण पूर्ण जागरूक नसतो आणि पूर्ण झोपेत नसतो. दॅट इज कॉल्ड एज ट्रान्स. ऑल्सो फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण गाडी चालवते, समजा मी गाडी स्टार्ट केली, राईट. अँड मला कळलं की मी आता बसली आहे आणि मला काय डेस्टिनेशनला जायचं आहे. मी गाडी सुरू करते, माझं मन कुठेतरी पण अजून जातं, पण ॲट द सेम टाईम आजूबाजूला काय म्हणतात सिग्नल लागला आहे, कुठे स्पीडअप करायचं आहे, कुठे स्लो डाऊन करायचं आहे, आणि आय रीच माय डेस्टिनेशन. वन्स आय रीच माय डेस्टिनेशन, मग मी रिकलेक्ट करायचा विचार
प्रयत्न करते पण मला काही आठवत नाही. दॅट इज ट्रान्स. सो आपण दिवसातनं 100 वेळा ते ट्रान्समध्ये जात असतो. सो या ट्रान्सचा उपयोग थेरपीसाठी करायला म्हणून हिप्नोथेरपी. अच्छा. म्हणजे थेरपीमध्ये ज्या वेळेला पेशंट ट्रान्समध्ये जातो त्याच्यानंतर त्याला बाहेर आल्यानंतर त्याला ट्रान्स सिच्युएशन नाही आपण गाढ झोपेत उठलं असं फ्रेश वाटतं. अच्छा. ओके. पण हा हिप्नोथेरपी हे फक्त मेंटल स्ट्रेसवर काम करतं की त्याचं काही अजून? ओके. सो आय जस्ट गो लिटल बिट इन डिटेल याच्यात, कारण हे कळणं फार गरजेचं आहे लोकांसाठी. आता आपण कुठच्याही सिच्युएशनबद्दल विचार केला की त्याप्रमाणे आपण आपल्या ते इमोशन्स फिलिंग्स येतात, राईट? चांगलं असू दे वाईट असू दे, आपण माझ्या फ्रेंड्सला भेटलो आहोत किंवा काही ट्रॉमा झाला आहे किंवा कोणाची डेथ झाली आहे किंवा कोणाशी भांडण झालं आहे, तर डिपेंडिंग अपॉन द सिच्युएशन आपल्याला ते फिलिंग्स येतात, राईट? सो फिलिंग्स इज यू कॅन फील, पण त्याचं रूपांतर जे आपल्याला बॉडी फिजिओलॉजिकल रिप्रेझेंटेशन असतं दॅट इज कॉल्ड एज इमोशन. बरोबर. सो मग एक हॅपी प्रत्येक फिलिंग इमोशन जे आहे ना एका प्रमाणात इज फाईन, राईट? एक्सेस अँगर जे असेल ते तुला पण ट्रॉमॅटिक असेल किंवा मलाही ट्रॉमॅटिक असेल, राईट? सो एनिथिंग इन एक्सेस इज बॅड. व्हॉट हॅपन्स, एखादा ट्रॉमा झाला असं कुठच्या व्यक्तीला, तर आपण जेवढ्या वेळेस त्या सिच्युएशनबद्दल विचार करू तेवढ्या वेळेस त्याचं जे इमोशन आहे ते सेटल ऑन अ सेल्स, राईट, इन द बॉडी, in specific organs. Every trauma is related to some specific, every emotion is related to some specific organ, right? General आपण घेतो. Where it can be, it can differ from person to person, right? So त्याच्याने काय होतं की कधी ट्रिगर होतं आणि हे जे इमोशन्स आहेत ह्याचं रूपांतर तुमच्या बॉडीवर इन फिजिकल हेल्थ, तुमच्या रिलेशनशिप्सवर आणि तुमच्या करिअर इन मनी रिलेटेड इश्यूज. सो तिन्ही गोष्टींवर कुठच्या तरी गोष्ट परिणाम करतं, राईट? आपण म्हणतो की हा फायनान्शियल इज नॉट रिलेटेड टू बॉडी, बट नो, एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन युअर लाईफ इज कनेक्टेड टू युअर थॉट प्रोसेस. सो आपल्याशी ज्या काही चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी ज्या घडतात ते मीच करू शकतो. प्रत्येक इट शुड टेक रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, माझ्या विचार करण्यामध्ये काहीतरी चेंज आणला की माझ्या त्यात चेंज होईल, राईट? सो दॅट इज व्हेरी फोकस ऑन द थॉट प्रोसेसेस. थॉट प्रोसेसपेक्षा इमोशन्सवर. से फॉर एक्झाम्पल एक पेशंट, प्रत्येकाला एक मिथ आहे की हिप्नोथेरपी म्हणजे माझ्या डोक्याचं सगळं काढून घेणं, असं कोणी काही करू शकत. जसं मी मगाशी म्हटलं की ट्रान्समध्ये तुम्हाला कळत असे की आजूबाजूला काय चाललंय, राईट? सो जेव्हा थेरपी पण करत असतो ना आपण, त्यावेळेस आजूबाजूला काय असेल ते पेशंटला चांगलं कळत असतं. आणि एखादी सिच्युएशन अशी कुठची आली की पेशंटला सांगायचं नाही आहे, ऑब्विसली प्रत्येकाचा एक बाउंड्रीज असतात आणि प्रत्येकाचा चॉईस असतो. सो इथे सांगायचं तात्पर्य हे आहे की मला स्टोरीजमध्ये इंटरेस्ट नाही आहे. व्हॉट आर यू फिलिंग? सो त्या फिलिंगचं आपण जेव्हा काम करतो ना, अँड ते कसे डील करायचे, दॅट गिव्स द हिलिंग रिव्हर्स. पण पेशंट काय म्हणून येतात, म्हणजे काय प्रॉब्लेम घेऊन येतात की एखाद्या पेशंटला कसं कळतं की मला मेंटल हेल्थची गरज आहे? मेंटल हेल्थची अशी नाही आहे. इट्स नॉट जस्ट अबाउट मेंटल हेल्थ. इट कॅन बी फिजिकल हेल्थ ऑल्सो. इट कॅन बी फायनान्शियल हेल्थ ऑल्सो. फायनान्शियल प्रॉब्लेमसुद्धा असा एखाद्या व्यक्तीला आपण बघतो बरेच वेळा की कोणती व्यक्ती खूप प्रयत्न करते पण सक्सेस मिळत नाही. त्याच्यामध्ये वी हॅव टू गो बॅक टू द थॉट प्रोसेस. तुमचे बिलीफ्स काय आहेत रिगार्डिंग मनी ऑर रिलेशनशिप्स. सो जेव्हा आपण त्या बिलीफ्सवर काम करतो ना, समथिंग विल शिफ्ट. जेव्हा तुम्ही ते बिलीफ्स मॉडिफाय करता तेव्हा तो शिफ्ट येतो. आता हेल्थ फॉर एक्झाम्पल, आता मी इफ आय टेल यू की आपण इकडनं 2 किलोमीटर धावत जायचं आहे, यू बी लाईक ओके जाऊया, पण मी तुला कंडिशन टाकते 25 किलो वजन घेऊनचा, विल यू बी एबल टू रन ॲट द सेम स्पीड? नाही, राईट? तसंच अनकॉन्शियसली ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आपण एक इमोशनल बॅगेज कॅरी करत असतो. त्या इमोशनल बॅगेजने आपलं लाईफ स्लो डाऊन होतो अँड वी फील स्टक, राईट? सो या थेरपीजमध्ये काय होतं, आय गाईड यू टू ड्रॉप दॅट इमोशनल बॅगेज विच इज नॉट हेल्पिंग. मग बिलीफ सिस्टम्स आहेत जे आपल्याला आपल्यासाठी वर्क करत नाही. दे माइट हॅव बीन राईट फॉर आवर पेरेंट्स ऑर रिलेटिव्स ऑर आवर अँसेस्टर्स, पण त्याचा आजच्या जगामध्ये आपल्याला कदाचित त्याचा इट माइट नॉट बी हेल्दी फॉर अस. सो बेसिकली ते टॅप इन करून आपण त्या ते सिच्युएशन्स हील करत असतो. असं की आता या सगळ्या तू गोष्टी सांगतेस, एखादं एक केस स्टडीशी सांगू शकतेस का की
म्हणजे आपल्याला इझिली समजेल ज्या गोष्टी. ओके. सो मेडिकल एक केस मी तुला सांगू शकते. एक पेशंट आला होता माझ्याकडे फॉर करिअर थिंग. ओके. तर त्याचा जॉब गेला होता आणि ही वॉज ट्राईंग फॉर हिज वर्क. सो करताना आम्ही सेशन केलं होतं आणि नंतर मग तो आफ्टर द फर्स्ट और सेकंड सेशन काही दिवसांनी माझ्याकडे आला. मला ताई हे बघ माझ्या हाताचे सोरियास होतं गेलं सगळं. आय वॉज लाईक अमेस्ड की कारण त्याला मी फायनान्शियल ब्लॉक्सवर आम्ही काम करत होतो. करिअर ही गॉट अ जॉब ऑल्सो. And literally I can show you the pictures also. की आधी he was suffering from psoriasis for what 15 years. औषधं घेत होता, त्याच्याने काही बरं होत नव्हतं. जस्ट बाय चेंजिंग अ थॉट प्रोसेस इन युअर माइंड, सबकॉन्शियस माइंड, त्याचं psoriasis पूर्ण क्लिअर झालं. आणि आय थिंक इट्स ऑलमोस्ट 5 years now. आता हाच पेशंट ही बिलीव्स इन मी लाईक बिकॉज ही सीन द रिझल्ट. सो मध्यंतरी हे झालं त्याला गुडघ्याला काहीतरी दुखत होतं वगैरे. अँड डॉक्टर्स आर टोल्ड हिम टू गो फॉर अ सर्जरी. Which is it, as a medical doctor, I will always tell a patient की तुम्ही आधी मेडिकल पूर्ण हे बघून घ्या. ओके, आय विल नेवर टेल टू स्टॉप मेडिसिन्स, बट वी हॅव टू वर्क साईड बाय साईड. राईट. मेडिसिन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. प्लीज डोंट टेक इन टू कन्सिडरेशन की औषधं घ्यायची नाही. सो वी वर डुईंग इट. सो आय सेड ओके ठीक आहे, बिफोर द सर्जरी वी डू अ सेशन ऑन यू. अँड विथ वन सेशन त्याचं जे पेन होतं ह्याच्यामध्ये पाणी बनलं होतं नी जॉईंटमध्ये. विथ वन सेशन यू जस्ट गॉट हीड अँड यू डूइंग अमेझिंग वर्कआउट्स आणि हे सब. पण नाही असं थोडंसं मॅजिकल वाटत नाही का? मॅजिक इज विथ इन अस. वी हॅव टू टॅप इन टू अवर मॅजिक. तर पेशा आता हा एक सिच्युएशन आहे. पण काही वेळेला काय होतं की लोक ह्या मेंटल स्ट्रेसमध्ये घरात एखादी व्यक्ती स्ट्रेसमध्ये असते तर तिच्याशी बाकीच्यांनी कसं डील केलं पाहिजे, कारण ही ज्या वेळेला ह्या प्रोसेसमध्ये पेशंट असतो त्यावेळेस. ओके. आता सायकॅट्रिक इलनेस वेगळा भाग आहे राईट, आणि आपलं बाकीचे इलनेसेस वेगळा. आता बिकॉज आय एम अ मेडिकल डॉक्टर सायकॅट्रिस्ट, जे तू विचारतेस ना बट मेंटल हेल्थचं हे. सो डिप्रेशन, एन्झायटी वगैरे हे जे यू कॅन टेक द गायडन्स ऑफ सायकॅट्रिस्ट. येस ऑफकोर्स. सो ते अकॉर्डिंग टू डॉक्टर्स कन्सल्टेशन यू कॅन वर्क विथ दोज पेशंट्स. याच्यामध्ये हिप्नोथेरपीचा भाग म्हणजे इट्स लाईक एनी सायकॅट्रिक इलनेस. फर्स्ट आय विल से की गो फॉर मेडिकेशन, सी वॉट द सायकॅट्रिस्ट हॅज टू से अबाउट इट, टेक द प्रॉपर ट्रीटमेंट, अँड वी कॅन डू दिस थेरपीज ॲड ऑन टू इट. सो डिपेंडिंग अपॉन द इलनेस त्या पेशंटचं वातावरण त्याप्रमाणे ठरतं. राईट. सो पण मग ही साईड बाय साईड करत असताना अशी हिप्नोथेरपीमुळे मेडिकेशन कम्प्लिटली बंद होतं वगैरे असं काही होतं का? असे काही केसेस आहेत माझ्याकडे. लाईक सिव्हिअर OCD आहे. ओके. विच द पेशंट वॉज टेकिंग मेडिसिन्स फॉर गुड 15 वर्ष. सो डिप्रेशन, एन्झायटी तर आय कॅन टेल यू, कारण शेवटी इट्स ऑल यू वर्किंग ऑन द सबकॉन्शियस. राईट. असे बरेच केसेस झालेले आहेत विथ हिप्नोथेरपीज. मेडिकेशन बरंच कमी पण झाले आणि बंद सुद्धा झाल्या. इन सर्टन केसेस लाईक स्किझोफ्रेनिया वगैरे तिकडे आय विल नेव्हर रेकमेंड टू स्टॉप द मेडिसिन्स. मेडिसिन्स डोसेस रेड्यूस झालेला आहे, बट येस यू हॅव टू टेक द मेडिसिन्स अँड साईड बाय साईड थेरपीज विल वर्क. कारण थोडंसं तिकडे जरा ट्रिकी सिच्युएशन असतं. काही वेळेला आपण चाइल्डहुड ट्रॉमा किंवा असं आपलं काहीतरी सप्रेस केलेलं असतं. बऱ्याच बायकांच्या बाबतीत एक खूप होतं की खूप सारं सप्रेस केलेलं असतं, पटकन व्यक्त होत नाही. तर मग ह्या गोष्टींवरती डील करत असताना काही वेगळी काळजी घेते मी कसं त्या प्रोसेसमध्ये जात आहे, चाइल्डहुड ट्रॉमावर कसं काम काय? सी चाइल्डहुड ट्रॉमा जो आहे तो लहानपणी झालेला आहे राईट. द पेशंट तेव्हा कळत नसतं की चाइल्डहुड ट्रॉमा आहे. ॲज अ पर्सन गोज अप तेव्हा ड्युरिंग थेरपीज किंवा ट्रीटमेंट पार्ट आहे तेव्हा आपल्याला कळतं की हा ट्रॉमा आहे राईट. तो वी कॅन वर्क ऑन दॅट रिग्रेस करून जेव्हा ते हिलिंग होतं. असं की स्टोरी इज नॉट इम्पॉर्टंट, द फिलिंग्स अँड द इमोशन्सवर आपण काम करतो. आणि जसं जसं ते हिलिंग होतं यू विल सी द शिफ्ट. सो चाइल्डहुड ट्रॉमाज कॅन बी हँडल्ड. चाइल्डहुड नाही कळत. ओके. फॉर एक्झाम्पल आय टेल यू वन अमेझिंग स्टोरी इथे कॉन्टेक्स्टमध्ये.
सो माझ्याकडे एक पेशंट आहे, शी इज बीन कमिंग टू मी फॉर क्वाईट सम टाईम, ऑन ऑफ कधी असं मग आम्ही वर्क करत बसतो वगैरे. सो आता रिसेंटली तर माझ्याकडे आलं की तिचे हिप जॉईंट फ्लेक्सिबिलिटी इज नॉट what it should be. कारण she is a fitness freak, सगळं आहे. So we worked on that and we saw that की she has gone through a divorce. Okay, and divorce is like a death of a relationship. And she has not mourned that death of the relationship. And trust me, then we did the healing thing. ती मध्ये flexibility भयंकर वाढली in jointची. So इमोशन स्टोर्ड असतात आपल्या सेल्समध्ये. अच्छा, म्हणजे काही पार्टमध्ये गोळ जर तिथे जाईल ना स्टोर आता हिप जॉईंटमध्ये काय स्टोर आहे आम्हाला माहिती नव्हतं ऑब्विसली. असं प्रत्येक व्यक्तीची स्टोरी वेगळी आहे आणि ते त्या व्यक्तीलाच कळणार. आय कॅन जस्ट गाईड यू, ओके लेट्स टॅप इनटू इट अँड सी व्हॉट इज युअर स्टोरी अँड लेट अस अनफोल्ड की काय ट्रॉमा स्टोर्ड आहे. सो दॅट ट्रॉमा वॉज स्टोर्ड. म्हणजे एखादी व्यक्ती जर थेरपीसाठी येणार असेल तर तिने कोणत्या कोणत्या कारणाने ते तुमच्याकडे येऊ शकते, म्हणजे त्याच प्रकारचे हे असतात प्रॉब्लेम्स असतात. एनिथिंग अँड एव्हरीथिंग. नाही तर पण युअर्स आपल्याला गरज असते तर त्यांना कोणाला कसं समजेल की मला थेरपी घ्यायची आहे. प्रत्येकाला गरज असते पॅकेज बेकिंग, नो जोक्स. बट या यू कॅन ही शेवटी कसं आहे की आपणच आपल्याला हील करतो, राईट. तर एनी इलनेसेस can be worked on. Any relationship problems can be worked on. Any financial problems can be worked on. Very common depression, anxiety हे सगळे तर आहेतच माझ्याकडे. हल्ली एन्झायटी खूप वाढलेली आहे. ओके, ॲडिक्शन्स आहेत. दॅट इज सो कॉमन. प्रत्येकाला सवय आहे. सोशल मीडियाचं बेस्ट ॲडिक्शन राईट नाव. ओके, परत ॲडिक्शन्स बद्दल सांगायला गेलं तर ओबेसिटी. सो फूड इज अन ॲडिक्टिव्ह बिकॉज हे खूप इझिली अवेलेबल आहे घरामध्ये फूड आहे आणि आजकाल स्विगी आहे, झोमॅटो आहे. सो इट्स ऑन अ फिंगर टिप्स. सो हे जे ॲडिक्शन्स जे आहेत ना ते त्यावर सुद्धा अमेझिंग काम करतात. अपार्ट फ्रॉम अल्कोहोल, सिगरेट स्मोकिंग और एनी अदर दुसरे पण ॲडिक्शन्स. मग ट्रॉमास ॲज यू सेड, बऱ्याच वेळेला आपण एका डेथमधनं पूर्ण ते कोणत्या क्लोज वनचा लॉस असतो, लाईक यू नो वी लूज समवन टू डेथ और सेपरेशन. ते पण प्रोसेसेसमध्ये आपण जात का हल्ली एवढं फास्ट झालं आहे ना, लोक आर नॉट अलाविंग देमसेल्स टू मोर्न द डेथ ऑफ द लव्ड वन्स ऑल्सो, राईट. मग ते सेपरेशनचं नाही मोर्न करत. सो दोज इमोशन्स आर स्टोर्ड, दे नीड टू बी प्रोसेस्ड. सो विथ दिस थेरपीज वी गाईड द पेशंट्स टू गेट टू प्रोसेस दोज इमोशन्स. तर समजा एखादा पेशंट ॲडिक्शनसाठी आला, स्मोकिंग ॲडिक्शन, ड्रग ॲडिक्ट्स वगैरे असे कोणते पेशंट्स आले आणि थेरपी करून तो बरा होतो, तर ती एक्झॅक्टली त्याला म्हणजे किती वेळ लागतो आणि हे झाल्यानंतर अशी ह्याचा इफेक्ट किती लॉंग लास्टिंग असतो. ओके, सो मी एक स्मोकिंग ॲडिक्शनची केस सांगते, ठीक आहे. तर एक पेशंट होती माझ्याकडे. तर शी वॉज डुईंग सम अदर, आम्ही तिच्या दुसऱ्या इश्यूजवर काम करत होतो. तिने मला सांगितलं होते शी इज इन टू स्मोकिंग, पण मला माहीत होतं. पण जोपर्यंत पेशंट माझ्याकडे येत नाही की मला या सिच्युएशनवर काम करायचं आहे तोपर्यंत मी हात नाही होऊ शकत, राईट. एथिक्स. ओके, सो वन डे आम्ही ती एक दिवशी माझ्याकडे आली की ती मला म्हणाली की मी गेले 20 वर्ष मोर दॅन 20 सिगरेट्स अ डे स्मोक करते. आय लाईक फॅन्टॅस्टिक, व्हॉट यू वॉन्ट. आय वॉन्ट टू स्टॉप इट. मला 4 वर्षाचा मुलगा आहे, तो मला म्हणतोय की मम्मा आपण मेरे के क्या करते. आय लाईक अमेझिंग. सो वी वर्क ऑन इट. आणि असं वेन वी स्टार्टेड द थेरपिस्ट, सो यू टेक दॅट पर्सन टू अ ट्रान्स. म्हणजे आपण जेव्हा जास्त विचार करतो ना किऑसमध्ये असतो तर आपल्याला कळत नसतं. सो जेव्हा थेरपी करतो ना आपण, तर वेन वी से ट्रान्स आपण काम डाऊन झालं असतो. सो इट्स इझी फॉर अस टू फोकस ऑन द प्रॉब्लेम. सो त्या थेरपी दरम्यान असं कळलं की शी फेल्ट व्हेरी अनलव्ड. So she was feeling the unloved feeling with the void of smoke. She was feeling that void with the smoker, right? So addiction is mostly because of certain voids. It can be anger, sadness. आता कधी कधी बऱ्याच वेळेला राग आला की लोक काय करतात, जातात किचनमध्ये काहीतरी उघडतात, they just suppress it. ओके, सो ह्या थेरपीजमध्ये हा हे कळतं की ओके वॉइड कुठचा आहे.
जेव्हा शी फेल्ट व्हेरी अनलव्ड ॲज अ चाइल्ड. सो देर आर सो मेनी ट्रॉमास ऑफ चाइल्डहुड, राईट. बरेचसे सिच्युएशन्स होते. सो त्या सिच्युएशनमध्ये शी फेल्ट रिअली अनलव्ड अँड देन वी वर्क ऑन अ अनलव्ड फिलिंग. ट्रस्ट मी, दिस इज आई थिंक 4-5 years बैक वी डिड अ सेशन. नेक्स्ट वीक माझ्याकडे आली, मैं घर पे गई, मुझे कुछ लगा ही नहीं. I was like, that is what ना. तो she was like questioning herself. I said the result was already shown to you now. And it's been 4-5 years, not a single cigarette after that. So it also depends on the receptivity of the patient, की patient किती receptive आहे की मला याच्यातनं बाहेर पडायचंच आहे. सो पेशंट टू पेशंट रिझल्ट येतात. काही काही लोकांना 2-3 सेशन्समध्ये फरक पडतो. काही फरक पडणार, 100% फरक पडणार. पण यू शुड हॅव दॅट फेथ अँड सरेंडर की मी ह्याच्यातनं बाहेर पडायचं मला. आय नीड टू वर्क ऑन माय सेल्फ. वेन यू स्टार्ट टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर सेल्फ ना, की मला या गोष्टीचा त्रास होतोय, मला याच्यातनं बाहेर पडायचं आहे, तेव्हा मग तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होते बेटा. पेशंटचं स्वतःचं पहिले सेल्फ रिअलायझेशन असायला आज की मला हा प्रॉब्लेम आहे, ॲक्सेप्टन्स असायला एक्झॅक्ट प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यातून मला रिकवर नाही. हा ॲक्सेप्टन्स नसेल तर त्याच्यावर आपण थेरपी नाही करू शकत. यू कॅन फोर्स इन मॅन. आता बरेच पेशंट म्हणजे मुलं ॲडिक्शन्समध्ये आहेत, राईट. सो त्यांचे पेरेंट्स येऊन येतात माझ्याकडे की याच्यावर थेरपी करा. पण द चाइल्ड इज हॅपी, मला काही पत्नी पडत आहे, मी मजेत आहे, मला काही प्रॉब्लेम झालाय. सो व्हॉट वी कॅन डू इज की ते जे पेरेंट्स आहेत त्यांना खूप कन्सर्न असतं, राईट. सो वी स्टार्ट वर्किंग ऑन द पेरेंट्स अँड आय हॅव सीन चाइल्डमध्ये इम्प्रूव्हमेंट. सो बेसिकली हे सगळ्या गोष्टी इट्स लाईक अ फॅमिली मॅट्रिक्स म्हणतो आपण त्याला. ओके, फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती समोर आली की यू माइट गेट ट्रिगर्ड, राग येतो, राईट. तो राग त्या व्यक्तीचा नाही आहे, तर ती जी व्यक्ती ती फक्त तुझ्या आतलं ते अँगर रिफ्लेक्ट करते. जर द मुमेंट सेफ आय एम अँग्री एट समवन आणि मी माझ्या रागावर काम केलं ना, तर ती व्यक्ती समोर आली नाही आहे की मला काही फरक नाही पडणार, राईट. सो हे एन्टँगलमेंट्स असतात काही. सो एक लेवल आपण काम करू शकतो. अँड देर हॅज बी वन केस वेर वी हॅव वर्कड ऑन लाईक मुलगा म्हणा मला काही करायचं नाही, मी बरं आहे, म्हणजे ओके नाही. आणि आई सुरुवातीला तिला पण ह्याची ऑब्व्हियसली प्रत्येकाला वाटते मला काही प्रॉब्लेम नाही, मी कशाला करू. मग ती 2-3 वर्षात परत माझ्याकडे आली. हे म्हटलं पण तर मागे म्हटलं तो करायला तयार नाही. यू स्टार्ट अँड लिटली द मोर शी हील्ड हर इश्यूज विथ हर फादर, हर मदर, वॉट एव्हर इट इज. आणि ह्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट दिसायला लागली बरीच. घरातल्या वातावरणामुळे त्याचं ॲडिक्शन आलं असं की काय ते कारण असू शकतो. रिझन आपण सांगू शकत नाही. रिझन काय असे प्रत्येक स्टोरी डिफरंट आहे. आणि अफकोर्स समजा तो मुलगा माझ्याकडे आला सो आय वुड स्टार्ट फ्रॉम वर्किंग फ्रॉम हिज पर्स्पेक्टिव्ह. मग व्हॉट इज ही फिलिंग, त्याच्याप्रमाणे आपण काम करू शकतो. ओके, पण ती व्यक्ती यायला तयार नाही. अगेन विदाउट परमिशन वी डोंट डू हिप्नोथेरपीज. पेशंटची पोताचे ऑफकोर्स मुलांचं टिल द एज ऑफ 40 पेरेंट्स कॅन कम, पेरेंट्स कॅन डू द थेरपीज. देर इज समथिंग कॉल्ड एज सरोगेट. ओके, त्याच्या थ्रू पण आम्ही काम करू शकतो. बट अबाउट द एज ऑफ 40 विदाउट द चाइल्ड्स परमिशन वी डोंट डू थेरपीज. नाही या थेरपीमध्ये आजकाल आपण होतं की पास्ट लाईफ रिग्रेशन पर्यंत ते नेलं जाते. तर ती स्टेज कधी येते म्हणजे कधी करावं लागतं हे? सी नॉर्मली पास्ट लाईफ रिग्रेशन जे आहे ना ते नॉर्मली इफ टाईपसमोर करत नाही येतात. ओके, लोक येतात मला पास्ट लाईफ करायचं आहे, पण पास्ट लाईफ थेरपी इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह टॉपिक. ओके, कधी कधी वेन वी स्टार्ट एखादी व्यक्ती माझ्यावर एक प्रॉब्लेम घेऊन येते, वी स्टार्टचे रिलेशनशिप इश्यूज आहेत. सो वेन आय स्टार्ट विथ द थेरपीज, सो रिग्रेस करून या लाईफमध्ये काय काय सिच्युएशन आहे, कुठला ट्रॉमा क्रिएट झाला, काय झालं, जेव्हा काही रिझल्ट मला असं इम्प्रुव्हमेंट दिसत नाही, देन वी टॅप इन टू पास्ट लाईफ. इज अ सम पास्ट लाईफ कर्मास ऑर समथिंग विच नीड्स टू बी अड्रेस्ड अँड देर हॅव बीन शिफ्ट्स. मग ते त्या लाईफमध्ये तुम्ही पेशंटला घेऊन जातात, मग तिथे त्याचे इमोशन शिकची
येस, मग तिथे काय तुम्ही प्रॉमिसेस घेतल्या आहेत का, काही बिलीफ सिस्टम्स आहेत का, तुमच्या डाईंग मोमेंट ऑफ डेथ तुम्ही काय डिसिशन्स घेतले आहेत का. अकॉर्डिंगली वन्स वी हील दॅट लाईफ पास्ट लाईफ, वी हील दॅट, क्लोज इट कम्प्लिटली, वी कम टू दिस लाईफ. या लाईफ नाही ट्रिगर कुठे झाला, वी हील दॅट इनर चाइल्ड वर्क म्हणतो आपण त्याला. मग या लाईफमध्ये तो ट्रिगर कुठे झाला, तर ते सिमिलर इमोशन्स असतात, सिच्युएशन असतात जिथे ते ट्रिगर होतं. मग ते इनर चाइल्ड हील केलं ना, आणि ते हिलाच्या हील करून इंटिग्रेट करतो आपण, अँड देन द शिफ्ट हॅपन्स. बऱ्याच वेळेला ना आपण आपल्याला हे कळत नाही की आपल्या मनातल्या ह्या गोष्टी आहे की ऍक्च्युली मन आणि आत्मा जे काय आपण म्हणतो सोल पॉवर आणि माइंड पॉवर, याच्यामध्ये खूप कन्फ्युजन असतं की कधी वाटतं की सोल पॉवरच आहे. ह्याच्यामध्ये नेमकं स्पिरिच्युअल लेवलवरती ही थेरपी जाते की फक्त माइंड लेवलवरच हा. ओके, सो ॲज अ डॉक्टर आय वुड से आय वर्क ऑन द बॉडी. ओके, काही न्यूरोकेमिकल इम्बॅलन्स आहे, आता मी डायबिटीजसाठी तुम्ही औषधं देता, राईट. सो द डॉक्टर विल गिव्ह अँटी डायबेटिक्स, हायपरटेन्शन आहे, कॅन्सर्स आहे. सो ऑल दिस थिंग्स विल वर्क ऑन द बॉडी. वेन वी आर वर्किंग, वी वर्क ऑन द बॉडी, माइंड अँड द सोल. माइंड विल बी युअर थॉट्स, तुमचे फिलिंग्स, राईट. आणि सोल इज इटर्नली ॲज इन आवर कल्चर वी बिलीव्ह इन द सोल पार्ट, राईट, विच इज इटर्नल. सो सोलचं कनेक्शन विल लाईक फ्रॉम युअर पास्ट लाईफ्स वगैरे, तुमच्या पुढच्या लाईफमध्ये काय हवं. सो ह्या तिन्ही गोष्टी पण कनेक्टेड आहेत. ओके, द बॉडी, माइंड अँड द सोल आर कनेक्टेड. सो इफ यू वॉन्ट टू बी अबंडंट इन द मटेरियलिस्टिक रेल, लाईक तुमचं हेल्थ, तुमचे फायनान्सेस, तुमचे रिलेशनशिप्स हे तुम्हाला इम्प्रूव्ह करायचे असतील ना, यू हॅव टू वर्क ऑन युअर माइंड अँड युअर सोल ऑल्सो. सो ह्या थेरपीजमध्ये यू डू वर्क ऑन द बॉडी, युअर माइंड अँड द सोल. We work through the body. Your body is the best indicator of everything that is happening in your life. मग या थेरपीमध्ये आपण काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस वगैरे सांगतो का काय? आय वुड से की मी अफर्मेशन्स देते. ओके, मग अफर्मेशन्सवर कसं येते की वॉट दॅट पर्सन नीड्स ॲट दॅट मोमेंट. ओके, लोक हल्ली मॅनिफेस्टेशन्स, अफर्मेशन्स कसेही वापरतात, पण त्याला ट्रिक माहिती नाही आहे. सो जेव्हा पेशंट येतो ना, त्या पेशंटला कुठच्या अफर्मेशनची गरज आहे. ओके, वी यूज 3-4 अफर्मेशन. मग त्यातल्या त्यात बेस्ट कुठचं ह्याला एकदम आता इम्पॉर्टंट आणि ज्याच्याने चेंज होईल ते अफर्मेशन्स येतो. स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस, येस, स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये एक मेडिटेशनबद्दल मी म्हणेन की प्रत्येकाने मेडिटेशन करायची गरज नाही आहे सध्या. इफ युअर माइंड इज नॉट स्टेबल ना, प्लीज डोंट डू मेडिटेशन. बिकॉज वाय डू वी डू मेडिटेशन is to calm your mind and to multiply the calmness or happiness. पण तुमचं माइंड इज ऑलरेडी सॅड और अँक्शियस, आपण ते एन्झायटी और सॅडनेस मल्टिप्लाय करतोय. मग इन्स्टेड ऑफ गिव्हिंग अ हेल्दी इफेक्ट, इट विल वर्सन युअर प्रॉब्लेम. सो इफ यू आर नॉट इन अ बॅलन्स विथ शांत मन नसेल किंवा काही ना, प्लीज डोंट डू मेडिटेशन्स. सो स्पिरिच्युअल प्रॅक्टिस वगैरे, मेडिटेशन वगैरे जे काही प्रकार आहेत ना, yes, I can tell you to do pranayams. I tell you to do grounding. Grounding म्हणजे like walking on the grass, bare feet वगैरे. And exercise is a very important thing which I tell every person. तुमच्या बॉडीमध्ये मुवमेंट्स पाहिजेत. इट इज नॉट जस्ट की ध्यान लावा संपलं नाही. There has to be some action. And that also eats. मग हे थेरपी आपल्याला कुठच्या एज ग्रुपवरती जास्त काम? सगळ्या. देर इज नो लिमिटेशन टू इट. अँड ॲसा सेड ना की न्यूबॉर्न बेबीज पण आहेत, तर न्यूबॉर्न बेबीज मी डायरेक्टली नाही करू शकत. थ्रू द मदर आय कॅन डू इट. ओके, आता माझ्याकडे 9 वर्षाचा मुलगा होता. ही वॉज कमिंग फॉर बेड वेटिंग ऑलमोस्ट एव्हरी डे. ओके, अँड देन लकीली मुलांना खूप रिसेप्टिव्ह असा. तर ट्रस्ट मी, इन 1 सेशन त्याचं बेडवेटिंग पूर्ण बंद झालं. काय म्हणजे काय प्रॉब्लेम होता? सो बेसिकली फिअर फॅक्टर. कोणत्या अथॉरिटी फिगरची भीती बसली त्याच्या मनामध्ये, त्याच्या वडिलांची वगैरे. सो वी हे ॲज अ सेड ना, डोंट जनरलाइज दिस. प्रत्येकाचं हे सिम्टम्स कॅन बी डिफरंट अँड द रिझन्स कॅन बी डिफरंट. इज जस्ट वन एक रागीच आहे. अँड ऑब्वियसली
आय नो हिज फादर ऑल्सो, पण त्याचा काही प्रॉब्लेम एवढा, ही वॉज नॉट सो स्ट्रिक्ट. पण त्या मुलाने पर्सिक केलं की बाबा खूप स्ट्रिक्ट आहे तो घाबरला लागता. वेन दी वॉक ऑन हिम ही वॉज फाईन. सगळ्या स्कूल्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये काउन्सिलिंग केलं जातं मुलांचं. म्हणजे एक काउन्सिलर तर स्कूलमध्ये असतात सगळ्या गोष्टींचा. तर हे काउन्सिलिंग आणि हा थेरपीचाच एक पार्ट आहे का? आय वुडंट से येस, का काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट करतात. ओके, ॲज अ सायकॅट्रिस्ट आय कॅन गिव्ह मेडिसिन्स अँड डू अ लिटल बिट ऑफ काउन्सिलिंग वगैरे, किंवा दुसरे काही प्रोसेस आहेत ते काउन्सिलर्स म्हणजे सायकोलॉजिस्ट असतात. सो हे काउन्सिलिंग वेगळं आहे, त्याच्यामध्ये पण तो सायकोलॉजीचा भाग आहे. सो लेट अस नॉट गो इन टू दॅट. ओके, ह्या थेरपीज वेगळ्या आहेत. So one addition I can tell you is technically doctors and psychologists are certified to practice hypnotherapy. म्हणून आपण hypnotherapist लिहितो. Others are hypnotists. So there is a good difference. ओके. तर मग एखाद्या व्यक्तीला हिप्नोथेरपी करायची किंवा ट्रीटमेंट घ्यायची आहे, तर त्यांनी काय प्रिकॉशन घेतल्या पाहिजे? कारण हे लोकांना माहित नसतं की हिप्नोथेरपिस्ट वेगळा आहे, हिप्नॉटिस्ट वेगळा आहे. Look at the credentials. म्हणजे तुमचे डिग्रीज काय ते पण बघा ना. हल्ली तर सगळंच ओपन आहे. यू हॅव ऑल द थिंग्स, सोशल मीडियामुळे म्हणा किंवा लिंक्डइन आहे, काय काय गोष्टी, यू कॅन गो थ्रू द प्रोफाईल. डॉक्टर्स आहेत, यू कॅन सी द क्रेडेन्शियल्स, दॅट कॅन हेल्प. आय डोंट वांट टू टॅप इन टू दॅट. यू नो व्हॉट आय मीन. ठीक आहे. म्हणजे आज असं आपण म्हणजे हे ग्लोबली ह्यावरती किती स्टडी झालेला आहे ह्या हिप्नोथेरपीसाठी, की जसं आपण बघतो की वॉटर थेरपी, मी जर म्हटलं की वॉटर थेरपीमध्ये वॉटर मॉलिक्युल चेंज होतात आणि मग ते प्रूव्ह केलेलं आहे, तसं हिप्नोथेरपीमुळे चेंजेस होतात. असं ब्रेनमध्ये काही चेंजेस होतात का? सी, ब्रेनमध्ये चेंजेस म्हणण्यापेक्षा ना, हिप्नोथेरपी इज अ व्हेरी ओल्ड टेक्निक विच हॅज बीन युज्ड, लाईक यु नो 600 BC वगैरे, लाईक रिअली ओल्ड. आणि प्रत्येक कंट्रीमध्ये त्याचा उपयोग बऱ्यापैकी झालेला आहे. ओके, आता आधी सुद्धा वेन देवर नो दिस मेडिसिन्स, त्यावेळेस थ्रू हिप्नोथेरपी सुद्धा काय म्हणतात सर्जरी झालेल्या आहेत. राईट. सो द रिझल्ट तुम्हाला दिसतात. ऑफकोर्स असं आहे ना की आपण ब्रेन वेव्ह ऍक्टिव्हिटी प्रमाणे काम करतो. जेव्हा पेशंट येतो ना, यू काम दॅट पेशंट डाऊन. त्याला बेस म्हणजे प्रोसेस आहे, काही सजेशन्स असतात काही, त्याच्यामुळे एकदा पेशंट रिलॅक्स राहतं, इट इज इझी फॉर मी टू टॅप इन द सिच्युएशन्स. राईट. ऑल्सो एखादी व्यक्ती सपोज एक पर्सन कम्स की मला हात दुखतोय, ते दुखण्यावर सुद्धा जाऊन यू कॅन टेक द पर्सन ट्रान्स and we can work on the problem and literally the pain goes off. So as I said, your body is the best indicator of all the problems in life. अजूनही आपल्याकडे तरी हिप्नोथेरपी करण्यासाठी एक स्टिग्मा लोकांच्या टेबू आहे. तर एक सायकॅट्रिस्ट म्हणून आणि एक हिप्नोथेरपिस्ट म्हणून लोकांना काय सल्ला देशील की हे एक म्हणजे ही एक उपचार पद्धती आहे, हा ज्या बिलीव्ह ठेवण्यासाठी काय तुझा सल्ला? ओके, पहिली गोष्ट म्हणजे सायकॅट्री इट्स अ स्टिग्मा विच मेनी पीपल कन्सिडर नॉट सायकॅट्री, मेंटल हेल्थ. ओके, प्रत्येकाला वाटतं की मला काही झालं नाहीये, एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, बरेचसे प्रॉब्लेम्स होतात. प्रत्येकाला वाटतं की आय एम ऑल राईट. येस, यू आर ऑल राईट, नोबडी सेइंग यू आर बॅड, पण देर इज नो हार्म इन टेकिंग हेल्प. असे कित्येक लोक आहेत की डोकं दुखतं औषध, दे विल थिंक 10 times की मी क्रोसिन घेऊ की नको. माझं म्हणणं हे आहे, समजा मला दुखतंय ना आणि मला गोळ्याने आराम पडतोय ना, तर मला आराम हवाय. सो सिमिलरली या मेंटल हेल्थ जो आहे ना, स्टिग्मा काय, तुम्ही काय आहेस मग, इट्स ओके टू बी वीक ना, इट इज ओके टू क्राय. आता मगाशी आपण जसं म्हटलं ना की अबाउट मेन अँड वुमेन सुद्धा आपण सप्रेस करतो फिलिंग. सो हाऊ मेनी men express themselves? Hardly anything, right? Not just women, even men suppress at a different level. Okay, so त्यांचे स्टोरीज वेगळे आहे. एक्सेप्ट की प्रॉब्लेम आहे हे अवेअरनेस यायला सुरू आहे आता, थँक्स टू कोविड आय वुड से, की त्याच्यावर बराच अवेअरनेस वाढला आहे लोकांचा.
बट येस दॅर इज अ ऑर्गन इन आवर बॉडी दॅट इज अ ब्रेन. त्याच्यामुळे आपले पूर्ण फंक्शनिंग सुरू असतं. आपण त्याला इग्नोर करून कसं चालणार आहे, राईट? तुमचे इमोशन्स, तुमचे मोटर ॲक्टिव्हिटीज, तुमचे प्रत्येक ऑर्गन जो आहे इट इज रेग्युलेटेड थ्रू युअर ब्रेन. बट दॅट इज अ सेंटर फॉर युअर मेंटल हेल्थ ऑल्सो. So let us acknowledge that there is only very important part in our body which needs to be dealt with, and there should not be any shame about it. We are human beings. We feel it is okay to accept okay I am in pain. की मला या गोष्टीचं कळत नाही होत तर it is okay to be confused. You can find some someone. You can take professional. That's how it should be. वाटतं की बऱ्याचशा गोष्टी आपण कव्हर केल्या त्याच्यामध्ये. आणि मेन म्हणजे हाच हेतू होता आता आपल्या डिस्कशनचा की हिप्नोथेरपी म्हणजे काय आणि त्याचा अवेअरनेस लोकांनी ठेवला पाहिजे की मग त्याचा काय उपयोग होऊ शकतो. तर आत्तापर्यंत जे काही तू गोष्टी सांगितल्या, केस स्टडी सांगितल्यावर लोकांना समजलं तर असेलच. पण तुला समजा कोणाला व्ह्युअर्सना तुला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुझं क्लिनिक आहे का किंवा कसं तुला कॉन्टॅक्ट करू शकतात लोक? सो आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपला फोन नंबर देऊया. मी मुलुंड ईस्ट मुंबईमध्ये प्रॅक्टिस करते अँड ऑल्सो मी ऑनलाईन सेशनसुद्धा घेते. सो ओव्हर झूम कॉल आय हॅव पेशन्स अक्रॉस द ग्लोब. सो आय कनेक्ट टू दॅम अँड ऑनलाईन सेशनसुद्धा इक्वली इफेक्टिव्ह असतात, राईट? सो ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही अवेलेबिलिटी आहे. अपार्ट फ्रॉम दॅट बरेचसे वर्कशॉप्स पण मी घेते की हाऊ अवर माइंड वर्क्स किंवा हाऊ कॅन यू वर्क ऑन युअर सेल्फ, हाऊ कॅन यू टेक चार्ज ऑफ युअर लाईफ, हाऊ डू गेट द बेस्ट आउट ऑफ युअर सेल्फ, असे बरेच वर्कशॉप्स मी घेते जे माझ्या वेबसाईटवर किंवा टाइम टू टाइम आय कीप पोस्टिंग ऑन इन्स्टा आणि लिंक्डइनवर. सो दे कॅन चूज टू कॉन्टॅक्ट मी ऑन द नंबर. दे कॅन कम टू मी. ओके, थँक्यू दीपक की आज तुम्ही इथे आलात आणि बऱ्याच गोष्टी आम्हाला समजल्या ह्याच्यातून. तर व्ह्युअर्सना जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल बिंबाला तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत. तर तुम्ही डॉक्टर दीपलक्ष्मीला कॉन्टॅक्ट करू शकता.